नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। मोदींना मतदान म्हणजे युद्धाला आमंत्रण, त्यामुळे भाजपला मतदान देऊ नका। वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं इचलकरंजीत आवाहन। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा प्रसिद्ध। कोल्हापूरचे नागरी प्रश्न सोडवण्यासह हरित आणि पर्यावरणपूरक कोल्हापूरचं वचन। राजर्षी शाहू महाराजांचा वारसा घेऊन गोरगरिबांच्या कल्याणासाठी एकत्रित पुढे जायचंय। आमदार सतेज पाटील यांचं शाहूपुरी यादवनगर परिसरातील प्रचार दौऱ्यावेळी आवाहन। विवाहित असून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन विवाह करण्याचा आग्रह धरत कोंडून ठेवल्याचा आरोप शाबित। सुहास कांबळेला 3 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा। आणि DYP ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि ISTCEच्या वतीनं ग्लोबल टेककॉनचं ISTCEचे माजी चेअरमन प्राध्यापक TG सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन। कुलपती डॉक्टर संजय D पाटील, निवृत्त IFS अधिकारी ज्ञानेश्वर मुळेंची उपस्थिती। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S। आता बातमीपत्र विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या इगोमुळे लोकांचा विश्वास गमावत असून मोदींना मतदान म्हणजे युद्धाला आमंत्रण आहे। म्हणूनच मतदारांनी भाजपला मतदान देऊ नये असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। ते इचलकरंजीत माध्यमांशी बोलत होते। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर इचलकरंजीत आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताला विश्वगुरू बनवण्याची गडबड झाली आहे, त्यामुळे ते जगभर फिरतात, मात्र त्यांच्या साथीला एकही देश येऊन उभा राहत नाही। त्याचबरोबर त्यांचं वागणं सर्वांनाच खटकतंय अशी टीका त्यांनी केली। अमेरिकेत मोदी आणि शहा यांच्यावर केसेस सुरू आहेत, त्या ठिकाणी दोघांच्या नावाचं वॉरंट जारी झालंय। त्यामुळे आता शहरातील मतदारांनी ठरवायचंय सत्ता प्रामाणिक माणसाला द्यायची की आरोपींना। अशा कठोर शब्दात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला। पंतप्रधान मोदी हे आपल्या इगोमुळं लोकांचा विश्वास गमावत आहेत, तसंच त्यांच्या इगोमुळं इतर देशात युद्ध होत आहेत असा आरोप त्यांनी केला। मोदींना मतदान म्हणजे युद्धाला आमंत्रण असल्यानं मतदारांनी भाजपला मतदान देऊ नये असं आवाहन ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केलंय। राज्यात भाजप आणि RSS हेच सरकार चालवत आहेत, बाकी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा फक्त प्यादी म्हणून वापर केला जातोय अशी टीका त्यांनी केली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीनं विकासाभिमुख जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। आज शिवसेनेचा वचननामा प्रकाशन सोहळा आमदार जयंत आसगावकर, ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं वचननामा प्रकाशित करण्यात आलाय। आमदार जयंत आसगावकर, ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनील मोदी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या उपस्थितीत वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। ठाकरे पक्षाच्या वचननाम्यात कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आलाय। मूलभूत सुविधा, सुशासन आणि नागरिक केंद्रित धोरण हे प्रमुख सूत्र आहेत। शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा संकल्प वचननाम्यात मांडण्यात आलाय। शहरवासियांना 24 तास शुद्ध पाणी पुरवठा, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे। आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक रोजगार आणि झोपडपट्टी पुनर्वसन यासाठी स्वतंत्र योजना राबवण्याचं आश्वासन देखील देण्यात आले।
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार केला जाणार आहे. हरित आणि पर्यावरणपूरक कोल्हापूर घडवण्याचा निर्धार व्यक्त करत नागरिकांनी मोठ्या संख्येनं आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी यावेळी केलं. यावेळी ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रतिज्ञा उत्तुरे, राजू जाधव, सचिन मांगले, सागर साळुखे, मनजित माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मतदारांना मतदान केंद्र आणि प्रभागाची माहिती सहज मिळावी यासाठी महापालिकेकडून मतदार सेतू पोर्टल सुरू करण्यात आलंय. या मतदार सेतू पोर्टलचं नुकतंच प्रकाशक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. या पोर्टलच्या माध्यमातून मतदारांना आपलं मतदान केंद्र अवघ्या काही सेकंदात शोधता येणार आहे. कोल्हापूर शहरातील मतदारांसाठी महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशानं मतदार सेतू पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले. या पोर्टलवर मतदार आपलं नाव, आडनाव, संपूर्ण नाव किंवा निवडणूक ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे आपलं मतदान केंद्र आणि प्रभागाची माहिती मिळवू शकतात. या मतदार सेतू पोर्टलचं आज प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. मतदारांनी पोर्टलवर जाण्यासाठी दिलेला QR कोड स्कॅन करावा किंवा संकेतस्थळाला भेट द्यावी आणि लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत प्रत्येक मतदारानं मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आपण मतदारांना आपला मतदान कोणत्या मतदान केंद्रात आहे हे शोधण्यासाठी एक पोर्टल आपण डेव्हलप केलेले आहे. मतदार सेतू, कोल्हापूर महानगरपालिका मतदार सेतू म्हणून. आणि इथे आपण आपला नावाचा म्हणजे पहिला आडनाव या मिडल नेम असं कोणताही नावाचा भाग मराठीमध्ये या इंग्लिशमध्ये आपण टाईप करू शकाल. नाहीतर एपिक नंबर आपण टाकले तर आपला मतदान कोणता मतदान केंद्रामध्ये आहे ह्यांचा आपल्याकडे माहिती भेटणार आहे. ह्यांचे QR कोड आणि ह्यांचे लिंक आपण मॅक्सिमम व्हायरल केलेले आहे. तर सर्व मतदारांची माझी विनंती आहे की आपण आजच आपला मतदान कुठे आहे, कोणत्या मतदान केंद्रात आहे हे आपण शोधून आपल्या कुटुंबियांचे पण कुठे आहे हे शोधावे. मागच्या 2015मध्ये आपला टोटल मतदानाच्या पर्सेंटेज 78% होते, 68% होते. आता आमचं टार्गेट आहे की हा 5% वाढवणे. तर जास्तीत जास्त सर्व कोल्हापूरकरांना माझी विनंती आहे की सर्वांनीच आपला वोट बजवावे आणि आपला वोटिंग पर्सेंटेज आपण मॅक्सिमम वाढवावे. आणि हे कुठे आहे अगोदरच आपलं नियोजन करण्यासाठी आपण हा पोर्टल जे कोल्हापूर महानगरपालिका मतदार सेतू हा पोर्टल आपण वापरावे. यावेळी उपायुक्त किरणकुमार धनवाडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड आणि जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयानं आज सलग दुसऱ्या दिवशी 2.5 तास भटक्या कुत्र्यांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी केली. न्यायालयानं कुत्र्यांच्या वर्तनावर चर्चा केली. कुत्रे मानवी भीती ओळखतात म्हणून ते चावतात असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. मात्र श्वानांची बाजू मांडणाऱ्या एका वकिलानं या निरीक्षणाशी आपली सहमती दर्शवली. यावर न्यायालयानं नकारार्थी मान हलवू नका, मी वैयक्तिक अनुभवावरून बोलत आहे अशा शब्दात वकिलांना सुनावलं. आता उद्या या प्रकरणावर न्यायालय पुन्हा सुनावणी करणार आहे. देशातील मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट आणि त्यांच्या त्रासाबाबत गेल्या 7 महिन्यात 6 वेळा सुनावणी झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं शाळा, रुग्णालयं, बसस्टँड, क्रीडा संकुल आणि रेल्वे स्थानकांमधून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. कालच्या सुनावणीतही शाळा, न्यायालय, रुग्णालयांचा परिसर कुत्र्यांच्या दहशतीपासून मुक्त असला पाहिजे असं स्पष्ट करत या आदेशाचं पालन न करणाऱ्या राज्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. दरम्यान आज न्यायालयात या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीला प्राणी कल्याणचे प्रतिनिधित्व करणारे वकील CU सिंह यांनी कुत्र्यांना हटवण्यावर किंवा त्यांच्या आश्रयस्थानांमध्ये पाठवण्यावर आक्षेप घेतला. कुत्रे हटवल्यानं उंदरांची संख्या वाढेल असा युक्तिवाद केला. यावर न्यायालयानं तर आपण मांजरी आणाव्यात का अशी विनोदानं टिप्पणी केली. यावेळी न्यायालयानं कुत्र्यांच्या वर्तनावर चर्चा केली. कुत्रे मानवी भीती ओळखतात म्हणून ते चावतात असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. मात्र श्वानांची बाजू मांडणाऱ्या एका वकिलानं या निरीक्षणाशी असहमती दर्शवली. यावर न्यायालयानं नकारार्थी मान हलवू नका, मी वैयक्तिक अनुभवावरून बोलत आहे अशा शब्दात वकिलांना सुनावलं.
याचिकाकर्त्यांच्या वकिलानं भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची देशात मोठी कमतरता असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. सलग 2 तासाच्या सुनावणीनंतर न्यायालय उद्या पुन्हा या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. राजर्षी शाहू महाराजांचा विचार घेऊन कोल्हापुरात गोरगरिबांचं कल्याण करण्यासाठी आपल्याला एकत्रित पुढे जायचंय असं आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक 14 मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी शाहूपुरी व्यापारी पेठ आणि यादवनगर परिसरातील कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिकांच्या भेटी घेत संवाद साधला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार सतेज पाटील यांनी प्रभाग क्रमांक 14 मधील उमेदवारांसह शाहूपुरी व्यापारी पेठ आणि यादवनगर परिसरात घरोघरी भेटी देत थेट संवाद साधला. या दरम्यान त्यांनी शाहूपुरी परिसर, व्यापारी पेठ आणि यादवनगर परिसरातील लोकांच्या अडचणी जाणून घेत त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी यादवनगर परिसरात रोजगाराच्या संधी कशा वाढवता येतील, तरुणांच्या हाताला काम कसं देता येईल यासाठी प्रयत्न केले जातील असं सांगितलं. कोल्हापूरची जनता विरुद्ध महायुती या लढाईत आपली खरी ताकद असलेल्या कोल्हापूरच्या जनतेनं या लढाईत महाविकास आघाडीला सहकार्य करावं असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. सामान्यांची वसाहत आहे, हातावरचं पोट असणाऱ्या सामान्य माणसांची ही वसाहत आहे. इथं रोजगाराच्या दृष्टीनं ज्या सुविधा देता येतील, इथला रोजगार कसा वाढेल, तरुणांच्या मुलांना हाताला काम कसं मिळेल, ही आमची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. आज आपण बघतोय उलट्या बाजूला भाजपचे मंत्री, आमदार, आता उद्या परवा उपमुख्यमंत्री येणार आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः येणार आहेत आणि ही लढाई कोणाबरोबर आहेत, हे सगळे एका बाजूला आहेत आणि आपण सगळे एका बाजूला आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध आपली कोल्हापूरची जनता अशी ही निवडणूक आहे आणि या कोल्हापूरच्या जनतेनं नेहमीच माझ्यावर प्रेम केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. आत्ता सुद्धा ही संघर्षाची वेळ आहे. या संघर्षाच्या काळामध्ये मी आणि शिवसेना आम्ही एकटा असून सुद्धा कोल्हापूरच्या लोकांच्या बळावर ही निवडणूक लढवायचं काम या ठिकाणी करतोय. तुम्ही सगळे आहे ना, बरोबर? तुमच्या ताकदीमुळं, तुमच्या आशीर्वादामुळं आज मी जो काय पळतोय, धावतोय, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत, ते ओंकार, सुधीर, योगेश, तुमच्यासारख्या समर्थ कार्यकर्त्यांच्यामुळं. मी नेहमी सांगतो, बंटी पाटील मोठा काय, पद, पैसा, प्रतिष्ठेमुळे नाही, तुमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्ता हीच माझी खऱ्या अर्थानं संपत्ती आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आत्ताच्या या निवडणुकीमध्ये ताकदीनं मतदान केलं पाहिजे. कोल्हापुरातील गोरगरिबांचं भलं व्हावं यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार घेऊन एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. या कोल्हापूर शहरामध्ये जो शाहू महाराजांचा विचार आहे, गरिबांना घेऊन जाणारा विचार आहे, तो उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला पुढे घेऊन जायचं. आम्ही रोजगाराची भाषा करतोय, ते माझ्यावर टीका करतात. आम्ही महिलांना KMT मध्ये फुकट प्रवास देणार आहे असं सांगतोय. विद्यार्थ्यांना KMTचा प्रवास फुकट करणार म्हणतोय, ते माझ्यावर टीका करताय. म्हणजे मी चांगलं करायला लागलो त्याच्यावर ते टीका करण्याच्या पलीकडे काही या ठिकाणी करत नाही. आम्ही काय म्हणतोय, कोल्हापूरकरांचं भलं म्हणतोय. आम्ही काय म्हणतोय, तुम्हाला रोजगार देणार म्हणून सांगतो. आम्ही काय म्हणतोय, कोल्हापूरचे रस्ते चांगले करणार म्हणून सांगतोय. आम्ही काय सांगतोय, खड्डेमुक्त कोल्हापूर करणार, प्रदूषणमुक्त कोल्हापूर करणार, त्या ठिकाणी या आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं कोल्हापूर करणार. आणि ते मात्र फक्त आमच्यावर टीका करतात, ते चांगलं काय करणार सांगत नाही. आणि म्हणून हे सगळं चांगलं करायसाठी उद्याच्या भविष्यकाळात तुमची ताकद काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठीशी ठेवा. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडवायची जबाबदारी माझी व्यक्तिगत बंटी पाटील म्हणून राहील. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सुनील मोदी, सदानंद कोरगावकर, माजी नगरसेवक सचिन पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी 2014 मध्ये एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लग्न करण्यासाठी आग्रह करत बेळगाव इथं कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात आरोपी सुहास उर्फ पप्पू कांबळे याला आज जिल्हा सत्र न्यायाधीश RV अदोने यांनी 3 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिलं.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा सुहास उर्फ पप्पू कांबळे हा विवाहित असतानाही त्यानं 2014मध्ये एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून बेळगाव इथं नेऊन तिच्याकडं लग्नासाठी आग्रह धरला. पीडित मुलीनं लग्नाला नकार दिल्यानंतर बेळगावमध्ये एका खोलीत तब्बल 8 दिवस कोंडून ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुहास कांबळे याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी ठाकूर यांनी कांबळे विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. आज या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश R.V. अदोने यांनी सुहास कांबळे याला 3 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. सुहास उर्फ पप्पू आनंदा कांबळे यानं 20/2/2014 रोजी एका अल्पवयीन मुलीला की जे एकाच भागात राहत असल्यामुळे एकमेकाला ओळखत होते, पीडित मुलगी ही बाहेर मैत्रिणीकडे जात असताना आरोपी येऊन तिला बळजबरीने बसवून गाडीवर बसवून कर्नाटक राज्यात पामलदिनी येथे घेऊन गेला आणि तिथे एका रूममध्ये तिला नेऊन कोंडून ठेवलं होतं. जवळजवळ 10 दिवस तिथे तिला कोंडून ठेवलं होतं. त्याच्यानंतर फिर्याद दाखल झाली होती 363 नुसार. त्यानुसार आरोपीचं टॉवर लोकेशन घेऊन आयोनी पी ठाकूर यांनी त्याचं टॉवर लोकेशन शोधून त्याला शोधून काढलं व तिथून मुलीला आरोपीला यांना घेऊन इथे कोल्हापूरमध्ये आणलं. त्याच्यानंतर चार्जशीटची फाईल झाली. त्यामध्ये सरकार पक्षातर्फे आम्ही एकूण 11 साक्षीदार तपासले. त्या सर्व साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून मेहरबान अदोने मॅडमनी आरोपीस 3 वर्ष सक्त मजुरी व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा दिलेली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपास अधिकारी पी ठाकूर, पैरवी अधिकारी विशाल तळेकर, स्वाती कंदले, जनार्दन खाडे यांनी या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि अघोरी विधींचे प्रकार वाढत असल्याचं चिंताजनक वास्तव समोर आलंय. राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काही गावांमध्ये अलीकडं करणी आणि भाणामतीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हर्षल जाधव यांच्याशी आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी केलेली ही बातचीत. राधानगरी आणि करवीर तालुक्यामधील काही गावांमध्ये अंधश्रद्धेतून भानामती आणि करणीचे प्रकार सध्या वाढलेले आहेत. ह्या बातम्या दिल्यानंतर जे ह्या करण्या किंवा भानामतीचे प्रकार करून देतात त्यांचा व्यवसाय वाढल्याचं आम्हाला दिसून आलं आणि एक समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हर्षल जाधव यांच्या बातचीत करणार आहोत. नेमकं या अंधश्रद्धेतून जे प्रकार होतात यानं मानवी जीवनावरती कोणताही प्रकार होत नसल्याचं जरी खरं असलं तरीसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण नेमकं ह्या प्रकाराला आळा घालण्यासाठी किंवा याची भीती न बाळगण्यासाठी काय त्यांचे जे विचार आहेत ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून आपल्या ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धेच्या पोटी अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी काही नैवेद्य ठेवत आहेत, काही करणीसारखा प्रकार करत आहेत. तर या गोष्टी तात्कालिक असतात. काही लोकांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांना तात्काळ धनलाभ होईल, लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होईल अशा पद्धतीची काही गोष्टी सांगितल्या जातात आणि त्याच्यासाठी अमुक तू गोष्ट करायला पाहिजेस आणि ती केल्यानंतर तुला ही गोष्ट प्राप्त होईल अशा पद्धतीची प्रलोभनं दाखवली जातात आणि लोक मग कष्ट करण्याऐवजी शॉर्टकटनं आपण लवकरात लवकर कशा पद्धतीने श्रीमंत होऊ या गोष्टीच्या मागं लावून किंवा आपलं चांगलं होत नाही दुसऱ्याचंही चांगलं होऊ नये या दृष्टिकोनातून लेकिन ग्रामीण भागामध्ये या पद्धतीच्या अंधश्रद्धा आपल्याला वाढताना बघायला मिळत आहेत. तर याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे. आत्ताच्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्याविषयी काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काम करते ते म्हणजे प्रबोधनाचं. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पोहोचतात. तिथं जो काही कुठला प्रकार केलेला असेल तो सगळा प्रकार कार्यकर्ते स्वतःच्या हाताने उचलतात आणि पहिल्यांदा लोकांच्यापासून लांब घेऊन जातात. कारण की अशा पद्धतीचं तिकटीमध्ये किंवा महत्त्वाच्या ठिकाणी ज्यावेळी अशा पद्धतीचे उतारे वगैरे बघितले जातात त्यावेळी लोकांची त्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्यातून निर्माण होणारी भीती ही भीती कमी करण्याचं काम महत्त्वाचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. आणि सोबतच या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा धनलाभ चांगलंही घडू शकत नाही आणि वाईटही घडू शकत नाही हे सांगण्याचं काम प्रबोधनाचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते करत आहेत.
अनेक गावामध्ये आपल्याला असं दिसून आलं की जे स्मशान शेड आहेत त्या स्मशान शेडमध्ये हा प्रकार केला जातो. नेमका काय आहे त्याच्या पाठीमागे उद्देश? अगदी बरोबर आहे. मुळात आपल्या प्रत्येकामध्ये एक भीती असते स्मशानामध्ये जाण्याची, कारण की स्मशान हे काही चांगलं ठिकाण मानलं जात नाही. त्यामुळे तिथं भूतांचा वावर असतो किंवा अमावस्येच्या दिवशी तिथं काहीतरी गोष्टी घडत असतात असं लोकांना वाटत असतं, आणि लोकांच्या या भीतीचाच वापर या ठिकाणी हे भोंदूबाबा बुवा करत असतात. आणि त्या पद्धतीनं त्यांच्याकडे जाणारी जी लोकं आहेत त्यांना त्याच्याशीच संबंधित काहीतरी गोष्टी सांगायच्या, आणि स्मशानामध्ये तसंही कोणी लोक फिरकत नसतात आणि त्याचा फायदा घ्यायचा, आणि त्या पद्धतीचे विधी पूजा किंवा बाकीच्या काय ज्या करणी वगैरे गोष्टी आहेत त्या तिथं मोठ्या प्रमाणामध्ये घडताना आपल्याला बघायला मिळत आहे. अशी जर प्रकार कुठं आढळून आले तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? हां, तर अशा पद्धतीनं काही प्रकार आपल्या आजूबाजूला घडत असेल तर प्रथमतः घाबरून जायचं नाही आहे, कारण की तुमचं घाबरणं हेच त्यांचं भांडवल आहे. त्यामुळं घाबरून जायचं नाही आहे. तशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वतः त्या बाजूला करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बाकीची लोक त्याच्यापासून घाबरणार नाहीत. तुम्हाला भीती वाटत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना भेटा, ते स्वतः तिथं येतील आणि त्याच्याही पुढं जाऊन जवळचं जे पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशनमधील लोक ती याच कामासाठी आहेत. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अशा पद्धतीनं कोणी करणी भूत भानामती वगैरे करत असेल तर त्यांना अटक देखील केली जाऊ शकते. जवळच्या आपल्या पोलिसांची मदत घेऊन आपण अशा व्यक्तीवरती गुन्हा देखील नोंद करू शकतो. जादूटोणा जर सिद्ध झाला एखाद्या व्यक्तीवरती तर त्याला काय शिक्षा होऊ शकते? जर केस त्याच्यावरती फाईल झाली आणि त्यानंतर जर कायद्याअंतर्गत जर तो व्यक्ती दोषी सापडला तर त्याला 2 वर्षे सक्त कारावासाची शिक्षा आणि सोबतच पैशाच्या स्वरूपात देखील शिक्षा होऊ शकते, दंडाच्या स्वरूपात. एकंदरीत लोकांनी जर भीती बाळगली तर त्याचा तोटा नेमका काय होऊ शकतो? भीती बाळगल्यामुळे एकूणच त्यांचा नशीब किंवा दैव याच्यावरती जास्तीत जास्त त्यांच्यावरती मर्जी स्थापन झालेली असते, आणि त्याच्यातून माझं जे काही घडत आहे ते सगळं अगोदरच कुणीतरी लिहून ठेवलेलं आहे किंवा माझ्या नशिबात ही आहेच म्हणूनच ही गोष्टी घडत आहेत अशा पद्धतीची धारणा निर्माण होते. आणि माणूस जो प्रयत्नवादी असायला पाहिजे तो प्रयत्नवादी न होता नशिबावरती कुठंतरी अवलंबून राहतो, आणि स्वतःमध्ये ज्या सुप्त शक्ती लपलेल्या आहेत, जे एखादं काम करण्याचं जे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे ते कुठंतरी मागं पडतं आणि माणूस पूर्णपणे नशिबावरती अवलंबून राहतो आणि दैववादी बनत जातो. आणि ज्याच्यामुळे त्याचीच पिढी नव्हे तर त्याच्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांच्यावरती देखील त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असलेला आपल्याला बघायला मिळतो. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे. अलीकडं सुशिक्षित लोक आणि राजकीय लोकसुद्धा या प्रकाराकडे वळल्याचं पाहायला मिळते. काय सांगाल त्याबद्दल? अगदी बरोबर आहे. आता अनेक ठिकाणी ज्यावेळी आमच्याकडे केसेस येतात त्यावेळी तिथल्या स्थानिकच्या राजकारणी लोकांचाच देखील त्या बुवा बाबा महाराजाला कुठंतरी पाठिंबा आहे की काय अशी शंका आम्हाला येते. आणि या काळामध्ये असे नेते आपल्याला घडवणं गरजेचं आहे जे नशिबावरती अवलंबून न राहता दैववादी न होता प्रयत्नवादी होतील आणि आपल्यासोबत समाजाला देखील घेऊन जातील आणि एक चांगला निकोप समाज तयार करण्यासाठी ते आपल्याला मदत करतील. अशा लोकांची आपल्याला जास्त गरज आहे. त्यामुळं निवडणुकींच्या काळामध्ये देखील आपण अशी जी लोकं दुसऱ्या उमेदवारावरती वगैरे करणी वगैरे करत असतील तर अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या उमेदवारांना आपण निवडून न देणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. एकंदरीत पाहायला गेलं तर समाजामध्ये अंधश्रद्धेतूनच मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे. आणि असं जर भानामती किंवा करणीचा प्रकार कुठल्याही गावामध्ये आढळला तर तिथल्या लोकांनी घाबरून न जाता अंधश्रद्धा निर्मूलन समिती अथवा पोलिसांशी संपर्क साधावा. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. तंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे विकसित भारताचं स्वप्न लवकरच सत्यात उतरेल असा विश्वास AICTEचे माजी अध्यक्ष प्राध्यापक TG सीताराम यांनी व्यक्त केलंय. कौशल्य, नवनिर्मिती, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा आणि विकसित भारत घडवण्यात योगदान द्या असं आवाहन त्यांनी केलं. AICTE ग्लोबल टेककॉन 2026च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D पाटील, निवृत्त IFS अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. AICTE ग्लोबल टेककॉन 2026 या अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि शिक्षणावरील पहिल्या जागतिक स्तरावरील परिषदेचं हॉटेल सयाजीमध्ये आयोजन करण्यात आलंय. मान्यवरांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. या परिषदेला AICTEचे माजी अध्यक्ष प्राध्यापक TG सीताराम, DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D पाटील, निवृत्त IFS अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे,
डॉक्टर जी.डी. यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रासह केरळ, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, युनायटेड किंगडम, इटली इथून 430 रिसर्च पेपर प्राप्त झाले असून यातील 310 पेपर निवडण्यात आलेत. ग्लोबल टेककॉनचं दुसरं सत्र 18 आणि 19 फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्राध्यापक टी.जी. सीताराम यांनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवर भर दिला तर भारत जगाला विकासाची नवी दिशा देऊ शकेल. AI असो किंवा कोणतेही नवे तंत्रज्ञान, त्याचा स्वीकार करून अधिक चांगलं काम करा. आपण जेवढे सक्षमपणे समस्या सोडवण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करू, तेवढं देशाचं भविष्य उज्ज्वल बनेल. हा भारतीयांसाठी सुवर्ण संधीचा काळ असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या तंत्रज्ञानाला सर्वाधिक महत्त्व आहे. कौशल्य, नवनिर्मिती, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर द्या आणि विकसित भारत घडवण्यात योगदान द्या, असं आवाहन त्यांनी केलं. संशोधन आणि शैक्षणिक कार्यात डी.वाय. पाटील विद्यापीठ महत्त्वपूर्ण योगदान देते, हे अभिमानास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. निवृत्त IFS अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी भारताच्या मागील 5000 वर्षाच्या उज्ज्वल इतिहासाला उजाळा दिला. आर्थिक, संरक्षण आणि शिक्षण या 3 गोष्टी सध्याच्या काळात महत्त्वाच्या असून टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जपान आणि USA कडून आपण बरंच काही शिकू शकतो. टेक्नॉलॉजी बाहेर नाही तर आपल्या आतमध्ये विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर D.G. यादव यांनी आपल्याकडं खूप संधी आणि अनेक क्षमता असल्याचं सांगत शैक्षणिक धोरणात काही सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. AISTEचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह देसाई यांनी ही छत्रपती शाहू महाराजांच्या समतेची भूमी असल्याचं सांगत त्यांच्या इतिहासाला उजाळा दिला. S.N. सिंग यांनी तंत्रज्ञान बदलत असून त्या पद्धतीनं शिक्षण आणि अशा परिषदांची गरज असल्याचं सांगितलं. यामुळं नोकऱ्या जातील हा निव्वळ गैरसमज असल्याचं सांगत जे टाईम मॅनेजमेंट करतील तेच भविष्यात यशस्वी होतील असं सांगितलं. सचिन कुंभोज यांनी स्टार्टअपमधून मोठ्या उद्योगाची निर्मिती कशी झाली याचं उदाहरण दिलं. सध्या भारतात 2 लाख स्टार्टअप सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर कुलगुरू डॉक्टर A.K. गुप्ता यांनी डी.वाय. पाटील ग्रुपनं तंत्र शिक्षणात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी डॉक्टर रणजित सावंत, IQAC डायरेक्टर डॉक्टर शिवानंद शिरकोळे, कुलसचिव डॉक्टर J.A. खोत, ISTEचे कार्यकारी समिती सदस्य प्राचार्य डॉक्टर महादेव नरके आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचगावमधील रायगड कॉलनी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 19मधून काँग्रेसचे उमेदवार दुर्वास परशुराम कदम, शुभांगी प्रमोद पोवार, डॉक्टर सुषमा संतोष जरग आणि मधुकर बापू रामाणे निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड कॉलनी परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. अजिंक्य मित्र मंडळापासून पदयात्रेला सुरुवात झाली. हातात काँग्रेस पक्षाचे झेंडे घेऊन आणि विजयी असोच्या घोषणा देत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते. या पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून या सर्व उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं असल्याची भावना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्द्यांची नागरिकांना माहिती दिली. या पदयात्रेत माजी महापौर अश्विनी रामाणे, श्रीकांत मनोळे, सुहास देशपांडे, सुजित गायकवाड, संजय सोनवणे, युवराज चौगुले, महेश निकम, संदीप फराकटे, D.G. पाटील, चंद्रकांत भोसले, शीतल चौगुले, शिल्पा निकम, अर्चना भोसले, सुरेखा खैरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सध्या युवा वर्ग व्यसनाधीनतेच्या आहारी चाललाय. व्यसनाधीनतेमुळे तरुणांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय. शालेय विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजले तर व्यसनाधीनतेला आळा बसू शकतो. या अनुषंगानं जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकात मानवी साखळी उपक्रम राबवण्यात आला. यावेळी व्यसनांपासून दूर राहण्याचं आवाहन करत शालेय विद्यार्थ्यांनी व्यसनांबाबत फलक घेऊन जनजागृती केली.
सध्या युवावर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेच्या आहारी चाललाय. इतकंच नव्हे तर शालेय विद्यार्थीही व्यसन करतायत. व्यसनाधीनतेमुळं तरुणांना गंभीर आजार उद्भवत आहेत. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजल्यास व्यसनाधीनतेला आळा बसू शकतो. या उद्देशानं कोल्हापुरातील दसरा चौकात जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीनं मानवी साखळीचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसन टाळा, आरोग्य सांभाळा, तंबाखूचा झटका, कॅन्सरचा फटका, दारूचा पाश, संसाराचा नाश, गांजाचा नाद, जीवन बर्बाद असे फलक हातात घेऊन जनजागृती करत घोषणा दिल्या. या मानवी साखळीत 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी लोकांना दुष्परिणामांची जाणीव व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 800 शाळांमधील मानवी साखळीचा उपक्रम राबवल्याचं सांगितलं. तरुण पिढीच्या दृष्टीनं 2 प्रकारची आव्हानं आपल्यासमोर मोठी आहेत. एक म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि दुसरं व्यसनाधीनता. या बाबतीत लोकांना जागा करण्याच्या दृष्टीनं शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 800 हायस्कूलमध्ये हा मानवी सखेचा उपक्रम आज आहे. संध्याकाळी 4 ते 5 एकाच वेळेला कमीत कमी 2 लाख मुलं रस्त्यावर उभे आहेत. आणि जनस्वास्थ्य दक्षता समितीची प्रातिनिधिक मानवी साखळी ही आज दसरा चौकामध्ये आयोजित होत आहे. याच्यामध्ये साई हायस्कूल, नेहरू हायस्कूल आणि बाकीचे जनस्वास्थ्य दक्षता समितीचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. आणि व्यसनाधीन झालेल्या माणसाला व्यसनमुक्त करणं हे खूप अवघड जातं. व्यसनाधीन होऊ नयेत म्हणून प्रयत्न जर करायचे असेल तर शालेय जीवनापासूनच संस्कार केले पाहिजेत. आणि त्याचा हा प्रयत्न म्हणून ही आपण मानवीसाठी आयोजित केलेली आहे. 1 ते 7 जानेवारी या कालावधीत राबवलेल्या जनस्वास्थ्य अभियानाचा समारोप व्यसनविरोधी मानवी साखळीनं करण्यात आला. या मानवी साखळीत जनस्वास्थ्य दक्षता समितीचे कार्याध्यक्ष RY पाटील, NA अथणीकर, MB नदाफ, MS पाटील, VV कांबळे, VS पाटील, अल्लाउद्दीन बागवान, अलका देवलापूरकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रचारात काँग्रेस आणि मित्रपक्षांनी आघाडी घेतली आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज प्रभाग क्रमांक 20 मधील काँग्रेस प्रणित शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सुर्वेनगर, बापूरामनगर, बळवंतनगर परिसराचा दौरा करत मतदारांशी थेट संपर्क साधला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये धनश्री कांबळे, धीरज पाटील, मयुरी बोंद्रे, उत्कर्ष शिंदे आणि राजू दिंडोरले हे काँग्रेस प्रणित शिवशाहू आघाडीचे उमेदवार मतदारांकडे कौल मागतायत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सुर्वेनगर, बापूरामनगर, बळवंतनगर आणि जीवबानाना जाधव पार्क परिसरात घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीनं कोल्हापूरकरांना फक्त आश्वासनं दिली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामं केली नसल्याचा आरोप केला. जनतेचा काँग्रेस पक्षावर विश्वास असून प्रभाग क्रमांक 20 मधील स्वच्छ प्रतिमेचे 5ही उमेदवार विकासाचा रथ पुढे नेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुतीनं या 5 वर्षामध्ये किंवा या 2.5 वर्षामध्ये केलेला कारभार हा लोकांना पसंत नाही आहे. होणारा शेतकऱ्यांना त्रास, दिसणारे आपल्या कोल्हापूरमधले खड्डे किंवा कचऱ्याचे व्यवस्थापन, त्यामुळे लोकांना एक चीड आहे महायुतीबद्दल की ते फक्त बोलतात. ते आपण म्हणतो ना की रील्स असतात आणि आपण पहिली रील बघतो आणि 10वी रील आल्यानंतर पहिली रील कुठली आहे हे लोकांच्या लक्षात नसतं. तसं त्यांचे आश्वासन आहे. पहिलं काय बोलले आणि शेवट काय बोलले त्यांच्या लक्षात राहत नाही. पण लोकांना हे कळालेलं आहे की एक फसवं सरकार जे नेहमीच लोकांना आश्वासन देतं पण पूर्ण करत नाही असं सरकार आज या राज्यात आहे. त्यामुळे लोकांना काँग्रेस पक्षावर विश्वास आहे आणि स्वच्छ उमेदवार हे आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिले आहेत आणि टीम वर्क म्हणून. या प्रचार दौऱ्यावेळी भैरू पाटील, नदाफ, महेश पाटील, संतोष सनगर, निखिल पदई, विजय पाटील, विजय गुर्जर, सुनील डवन, राजू दिवशे, आलम शेख, अविनाश साठे यांच्यासह काँग्रेस तसंच शिवशाहू आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीनं स्वर्गीय पंडित सुधाकर बुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यंदाचा संगीत महोत्सव 10 आणि 11 जानेवारी रोजी कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे सभागृहात होणार आहे. संगीत महोत्सवाचे मार्गदर्शक विनोद डिग्रजकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीनं धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, संगीत महोत्सव आणि व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक स्वर्गीय पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. संगीत महोत्सवाचं यंदाचं हे 18वं वर्ष आहे. यंदाचा संगीत महोत्सव 10 आणि 11 जानेवारी रोजी कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे सभागृहात होणार आहे, अशी माहिती संगीत महोत्सवाचे मार्गदर्शक विनोद डिग्रजकर यांनी दिली आहे. 10 जानेवारी रोजी शनिवारी सायंकाळी 5:30 वाजता पहिल्या सत्रात विदुषी देवकी पंडित गायन आणि दुसऱ्या सत्रात पंडित सुधाकर देवळे शास्त्रीय गायन होणार आहे. 11 जानेवारी रोजी पहिल्या सत्रात सकाळी 9 वाजता रंगतोडीचे हा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या सत्रात उस्ताद अरशद अली खान गायनाचा कार्यक्रम होणार असून हा संगीत महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. कोल्हापुरातील जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी या संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी, खजाननीस पूजा जोशी, कार्यवाह श्रीकांत लिमये, गंधार डिग्रजकर यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मुंबई महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज फेटाळल्याच्या याचिकेवर उद्या मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी. सांगलीतही निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार. अंबरनाथमध्ये नव्यानं निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात. आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून संन्यास घेईन. निलेश घयावळ प्रकरणावरून मुरलीधर मोहोळांचे विरोधकांना खुलं आव्हान. अमरावतीत चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीतच अनिल बोंडे आणि नवनीत राणांमध्ये खडाजंगी. महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात अपघात. 3 ठार तर 4 जण गंभीर जखमी. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकानं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे इथं कारवाई करत बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दशरथ कुंभार आणि जयदीप कांबळे अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 2.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाला कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर बनावट विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं बोरपाडळे इथं कारवाई करत बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दशरथ कुंभार आणि जयदीप कांबळे अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून बनावट विदेशी मद्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 2 दुचाकी असा सुमारे 2.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. निरीक्षक VR शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली RD गोसावी, SR गायकवाड, SR ठोंबरे, KM पाटील, AA कारंडे, JR शिनगारे, MD पाटील, MP पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. जुना राजवाडा पोलिसांनी गेल्या वर्षभरात सण, उत्सव आणि मिरवणुकीवेळी गहाळ झालेले 40 मोबाईल संच शोधून काढलेत. सुमारे 7 लाख रुपये किमतीचे हे मोबाईल आज पोलीस उपनिरीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना परत देण्यात आलेत. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि शिवजयंती मिरवणुकीदरम्यान अनेकांचे मोबाईल गहाळ झाले होते. मोबाईल गहाळ झालेल्या लोकांनी या संदर्भात जुना राजवाडा पोलिसात तक्रारी दिल्या होत्या. जुना राजवाडा पोलिसांनी गेल्या वर्षभरात गहाळ झालेले 40 मोबाईल संच शोधून काढलेत. सुमारे 7 लाख रुपये किमतीचे हे मोबाईल आज शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित फिर्यादींना परत देण्यात आलेत. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार निलेश नाझरे, वैभव खोत, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, अमर पाटील, प्रशांत पांडव, प्रदीप सावंत आणि मोहन लगारे यांनी गहाळ मोबाईल शोधण्याकामी परिश्रम घेतले.
कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून 4 वर्षांपासून फरार असलेल्या एका मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीला तलवार चौक परिसरातून अटक केली आहे. विजय रामचंद्र गौड असं त्याचं नाव आहे. कळंबा इथं राहणारा विजय रामचंद्र गौड हा मोक्का आरोपी गेल्या 4 वर्षांपासून फरार होता. दरम्यान विजय गौड हा साने गुरुजी वसाहत परिसरातील तलवार चौक परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तलवार चौक परिसरात सापळा रचून आरोपी विजय गौड याला जेरबंद केलंय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, सचिन पाटील आणि अमित मर्दाने यांनी या कारवाईत सहभाग घेतला. मुरगुडमधील नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील यांनी आज मिरवणुकीनं नगरपालिका कार्यालयात येऊन पदग्रहण केलं. यावेळी मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांनी त्यांचं स्वागत केलं. मुरगुडमधील नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील या आज मिरवणुकीनं नगरपालिकेत आल्या. त्यानंतर त्यांनी फीत कापून आपल्या दालनात प्रवेश केला. या ठिकाणी मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी सर्व नगरसेवक, ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक, दिग्विजय पाटील आणि गटनेते सुहास खराडे उपस्थित होते. यावेळी बोलताना सुहासिनी पाटील यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन आणि नागरिकांना दिलेला शब्द पाळून स्वच्छ आणि सुंदर मुरगुडचं स्वप्न निश्चित पूर्ण करू अशी ग्वाही दिली. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष नामदेव मेंढके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, बाजीराव गोधडे, सम्राट मसवेकर, सत्यजित पाटील, दत्तात्रय मंडलिक, संजय मोरबाळे उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील दानोळी इथं एका अल्पवयीन मुलीचं इच्छेविरुद्ध लग्न लावून देण्यात आलंय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पीडित मुलीनं फिर्याद दिली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिरोळ तालुक्यातील दानोळी इथं राहणाऱ्या पीडित मुलीचा घरच्यांनी तिच्या मनाविरुद्ध इचलकरंजीतील अभिषेक मगदूम या मुलाशी 27 नोव्हेंबर 2024 रोजी विवाह केला. पीडित मुलीच्या इच्छेविरोधात जबरदस्तीनं तिचा बालविवाह करण्यात आला असून लग्नानंतर अभिषेक मगदूम यानं पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवलेत अशी तक्रार पीडितेनं पोलिसात दिली आहे. तक्रारीनुसार पीडितेचा नवरा अभिषेक मगदूम, मुलीची आजी राजमती अशोक पाटील, वडील रोहन अशोक पाटील, सासरे किरण मगदूम आणि सासू सविता मगदूम यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम तसंच बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक रितल परुले या अधिक तपास करतायत. इचलकरंजीतील श्री जलाराम ट्रेडर्समध्ये झालेल्या चोरीचा कौशल्यपूर्ण तपास करत शिवाजीनगर पोलिसांनी मुकेश जाधव आणि उमेश जाधव या सराईत चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 6,64,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. गेल्या महिन्यात डेक्कन चौक ते पंचगंगा फॅक्टरी रस्त्यावरील श्री जलाराम ट्रेडर्समधून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये किमतीच्या वस्तू लंपास केल्या होत्या. या प्रकरणी किशोर रविलाल पटेल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकानं मुकेश गणपती जाधव आणि उमेश गणपती गोसावी उर्फ जाधव या दोघांना ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 5,15,000 रुपयांचे स्टीलचे नळ आणि गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी असा एकूण 6,64,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. हे दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खालापूर, पोयनाड, कुरुंदवाड, शिरोळ, राधानगरी, मुरगुड, कवठे महांकाळ, जयसिंगपूर, वडगाव या पोलीस ठाण्यात घरफोडीचे एकूण 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने, सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर, पोलीस अंमलदार सुनील बाईत, सद्दाम सनदी, शिरीष कांबळे, अरविंद माने, पवन गुरव, प्रमोद चव्हाण, गणेश सनदी, सुकुमार बरगाले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 4 SST पथकं आणि 4 FST पथकं नेमण्यात आली आहेत. एकूण 18 पोलीस अधिकारी, 297 पोलीस अंमलदार आणि 400 होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवाजीनगर, इचलकरंजी आणि शहापूर अशा 3 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 302 मतदान केंद्रांची व्यवस्था निवडणूक आयोगानं केली असून ही केंद्र 78 इमारतींमध्ये आहेत. निवडणूक काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 12 पोलीस सेक्टर पेट्रोलिंग पथकं कार्यरत असतील. तसंच स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली. महापालिकेकडून निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 4 SST पथकं तर 4 FST पथकं नेमण्यात आली आहेत. निवडणूक अनुषंगानं 18 पोलीस अधिकारी, 297 पोलीस अंमलदार आणि 400 होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 157 व्यक्तींना हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून BNSS कलम 168 प्रमाणे 155 व्यक्तींना नोटीस बजावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रेकॉर्डवरील गुन्हेगार, उपद्रवी, शांतता भंग करणारे आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर संपूर्ण निवडणूक कालावधीत लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हद्दीतील सर्व शस्त्र परवाना धारकांची शस्त्र जमा करून घेण्यात आली असल्याची माहितीही अप्पर पोलीस अधीक्षक जाधव यांनी दिली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मोदींना मतदान म्हणजे युद्धाला आमंत्रण, त्यामुळं भाजपला मतदान देऊ नका, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं इचलकरंजीत आवाहन. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा प्रसिद्ध. कोल्हापूरचे नागरी प्रश्न सोडवण्यासह हरित आणि पर्यावरणपूरक कोल्हापूरचं वचन. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा घेऊन गोरगरिबांच्या कल्याणासाठी एकत्रित पुढे जायचंय. आमदार सतेज पाटील यांचं शाहूपुरी यादवनगर परिसरातील प्रचार दौऱ्यावेळी आवाहन. विवाहित असून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन विवाह करण्याचा आग्रह धरत कोंडून ठेवल्याचा आरोप शाबित. सुहास कांबळेला 3 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा. आणि DYP ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि ISTCEच्या वतीनं ग्लोबल टेककॉनचं ISTCEचे माजी चेअरमन प्राध्यापक TG सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन. कुलपती डॉक्टर संजय D पाटील, निवृत्त IFS अधिकारी ज्ञानेश्वर मुळेंची उपस्थिती. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.